मंदिराच्या बाहेर कासव का असतो माहित आहे का? हे फक्त शोभेसाठी नाही. चला तर मग आज आपण पूर्ण माहिती बघूया. कासव म्हणजे श्री विष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहे. कासव हा जीव सत्व गुण प्रधान असतो. कासवाला श्री विष्णूकडून तसे वरदान मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असतो. कासवाला सत्व गुणामुळे ज्ञान प्राप्त झाले आहे. कासव हे श्री विष्णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते. काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्री विष्णूंच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे. आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी राहतो. कासवाचे गुण बघूया. कासवाला 6 पाय असतात, तसेच माणसाला 6 शत्रू असतात. काम, क्रोध, लोभ आणि मत्सर. कासव हे सर्व सोडून नतमस्तक होते. त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडून मंदिरात यावे. कासव हे आपल्या पिलांना डोळ्यातून प्रेम देऊन वाढवते. त्याचप्रमाणे देवाने आपल्यावर कृपादृष्टी ठेवावी ही भावना आहे. कासव आपली अष्टांग नमस्कार करते, त्याप्रमाणे आपण पण करावा. याकरिता कासव मंदिरात असतो. कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेऊ शकते, त्याप्रमाणे मंदिरात देवासमोर जाताना भक्ताचा इंद्रिय निग्रह, इंद्रियावर ताबा असणे महत्वाचे आहे. इंद्रिये मोकाट सोडून परमेश्वराची भक्ती होऊ शकत नाही, हे कासव आपल्याला शिकवतो. कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा भावार्थ बघूया. कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते असा आहे. आपणास माहिती आहे का, कासव मादी ही आपल्या पिल्लांना कधीच दूध पाजत नसते. तिने आपल्या पिल्लाच्या डोळ्यात वात्सल्य भावनेतून पाहिले की पिल्लांचे पोट भरते. त्याप्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्याकडे वात्सल्य भावनेने पाहावे, ज्यामुळे न मागता आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या. उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते. कासव म्हणजे श्री विष्णूंचा साक्षात कूर्म अवतार आहे. श्री विष्णूंच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असते. म्हणून पुढच्या वेळी कासव मंदिरात पाहिला तर त्याचा अर्थ नक्की लक्षात ठेवा.